मित्रहो, आपल्याकडं 2 डिसेंबरला ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या आणि त्याचा निकाल हा प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. जवळपास 19 दिवस हा निकाल होल्डवरती ठेवण्यात आला आहे. आता या 19 दिवसाचं जे काही त्या ई-व्ही-एम असतील, व्ही-व्ही-पॅट्स म्हणा किंवा जी काही यंत्रसामग्री आहे, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही स्ट्रॉंग रूम्स लागणार आहे, जी यंत्रणा लागणार आहे, त्यासाठी लागणारं मनुष्यबळ असेल, सरकारी यंत्रणा असतील, या सगळ्यांचा जवळपास खर्च हा 100 कोटीच्या आसपास जाणार आहे. मग आता हा अनावश्यक खर्च होतोय, की परत यामध्ये काही खेळी आहे, असंही सांगण्यात येतंय, की कुठेतरी सत्ताधारी मंडळींनीच इलेक्शन कमिशनला, निवडणूक आयोगाला हाताशी धरून, कोर्टाला हाताशी धरून या गोष्टी लाभवल्यात आणि त्यांना त्यांचा जो काही डाव साधायचा आहे, तो साधता येईल का? तर थोडासा कुतूहल मलाही होता, की नेमकं खरंच ई-व्ही-एम हॅक होतं का? किंवा हा जो काही प्रलंबित 19 दिवसाचा काळ आहे, त्यामध्ये ई-व्ही-एममध्ये छेडछाड करता येते का? तर त्या कुतूहलापोटी ज्या काही गोष्टी थोड्याशा अभ्यास करून, की ॲक्चुअली स्ट्राँग रूम काय आहे? त्याची प्रणाली कशी कार्यप्रणाली काय आहे? तिथे सुरक्षा कशी असते? कुणाचे अधिकार आहेत? कोण मध्ये जाऊ शकतं? मग ते मध्ये जायचं असेल तर काय प्रोटोकॉल पाळायला लागतो? या सगळ्या गोष्टीची थोडासा अभ्यास करून जो कुतूहल आहे त्यानंतर मला जे समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे, ते मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या त्या मित्रांपर्यंतही पोहोचवा, ज्यांना कोणाला असं वाटतंय, की सत्ताधारी मंडळी किंवा विरोधक कुणाच्यातरी हातात असतं, या ई-व्ही-एमला हॅक करणं किंवा त्याच्यामध्ये छेडछाड करणं. तर ते होतं का ते आपण पाहूया. तर सर्वात प्रथम नियमावलीमध्ये किंवा इलेक्शन कमिशनचे जे ब्लू बुक आहे, त्यामध्ये ई-व्ही-एमसाठी जी लागणारी स्ट्राँग रूम आहे, ती स्ट्राँग रूम काय असते? तर स्ट्राँग रूम दुसरं-तिसरं काही नाहीये. जसं आपण तिजोरी म्हणतो, जी स्ट्राँग रूम असते. बँकेमध्ये पण स्ट्राँग रूम असतात. त्यांचं जे कॅश असते किंवा जे दागिने आपण ठेवतो. त्याच प्रकारे एक खोली किंवा एक रूम जी की तिचं बांधकाम भक्कम आहे, जी सगळ्याच रित्या सुरक्षित आहे. म्हणजे काय, की त्या खोलीला एकच दरवाजा असणार आहे. आणि बाकीचे जर काही खिडक्या दरवाजे असतील, तर त्याला सिमेंटनं किंवा विटा लावून किंवा अ, अ, रॉड सळीचा वापर करून त्याला कायमस्वरूपी बंद केलेलं असतं. मग एक दरवाजा असलेली खोली म्हणजेच त्याला आपण स्ट्राँग रूम म्हणतो. आता या स्ट्राँग रूममध्ये ई-व्ही-एम्स ठेवले जातात, व्ही-व्ही-पॅट्स ठेवले जातात. त्यामुळे कंट्रोल युनिट आहेत, बॅलेट युनिट्स आहेत. या सगळ्या गोष्टीची सुरक्षित ठेवण्याचं काम हे या स्ट्राँग रूमचं उपयोग आहे. आता या स्ट्राँग रूमचं कार्य कधीपर्यंत आहे? ज्या दिवशीपर्यंत मतमोजणी आहे. काउंटिंगच्या दिवसापर्यंत या स्ट्राँग रूमला पूर्णतः सीलबंद केलं जातं. आता हे पूर्णपणे अधिकृतपणे सीलबंद केलं जातं. अनधिकृत एंट्रीज कुणाचीच केली जात नाहीये. आता या स्ट्राँग रूमची जबाबदारी कुणाकडे आहे? सरकारी अधिकाऱ्यापैकी म्हणजे जे डी-ई-ओ आहे, डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर ते आय-एस लेव्हलचे अधिकारी आहेत आणि त्यासोबतच रिटर्निंग ऑफिसर ज्याला आपण आर-ओ म्हणतो. तर डी-ई-ओ आणि आर-ओ या दोघांची मिळून व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. हे दोन्ही शासकीय सेवेतले अधिकारी असतात आणि हे स्वतंत्र आहेत. म्हणजे हे कुठल्या पक्षाचे किंवा कुठल्या याच्या दबावाखाली येऊन काम करणारे नसणार आहेत. त्याच्यानंतर स्ट्राँग रूमचं सुरक्षेच्या बाबतीत जर आणखी थोडंसं सांगायचं झालं तर एक प्रवेशद्वार मी सांगितलंय तुम्हाला आणि तेही सील असणार आहे. आता दुसरं काय की 2 कुलपं. आता यामध्ये जो दरवाजा आहे, त्याला जे डोर आहे, एंट्री डोर, त्या ठिकाणी 2 कड्या असतात आणि त्याला 2 कुलपं लावलेले असतात. त्याच्यामध्ये त्याचं काम असं आहे की कारण 2 कुलपं म्हणजे 2 वेगवेगळ्या व्यक्तींकडे त्याच्या चाव्या असतील. पहिली चावी, एका कुलपाची चावी आर-ओकडं जे रिटर्निंग ऑफिसर आहेत. त्याच्यानंतर दुसरी चावी आहे ए-आर-ओकडं, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर. आणि या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या आहेत आणि जिम्मेदाऱ्या वेगवेगळ्या आहेत. तर दोघांना जर स्ट्राँग रूम उघड करायची असेल, तर तुम्हाला दोन्ही व्यक्ती सोबत लागतील. आता त्याच्यानंतर खोलीची मजबूती सांगायची झाली, तर भिंत भक्कम पाहिजे, खालून घुसता नाही आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीची काळजी ही घेतली पाहिजे. स्ट्राँग रूम म्हणजे ती अशी रूम निवडली जाते, जवळपास सरकारी शाळा किंवा कुठलंतरी कार्यालय जे सरकारी आहे आणि जे नवीन बांधकाम केलेलं भक्कम बांधकाम असलेलंच कार्यालय निवडलं जातं. त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था तिथं पाणी गळू नये त्यामुळं काय जे काही ई-व्ही-एम्स किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्यांचा नाश खराब होऊ नये याची काळजी घेतली जाते. आता सुरक्षा यंत्रणेच्या बाबतीत सांगायचं झालं तर या रूमच्या बाहेर 24 तास सुरक्षा यंत्रणा ही दिली जाते. मग याच्यामध्ये सी-आर-एफच्या जवानांची पोलीस निरीक्षक तर आहेतच, परत एक विशेष तुकडी सी-आर-एफच्या जवानांची तिथे तैनात केली जाते. आता त्याच्यासोबतच एक कंट्रोल रूम असते. आता ही कंट्रोल रूम ही त्यांना नियंत्रित करण्यासाठी असं ठेवली जाते. तर या कंट्रोल रूमची पण जिम्मेदारी सी-आर-एफचे जवान आणि पोलीस अधीक्षक आणि त्याच्यासोबतच प्रत्येक पक्षाचे जे काही उमेदवार आहेत, आपले प्रतिनिधी आहेत, यांच्याकडेही उमेदवार प्रतिनिधी या परिसरात बसू शकतात. आता प्रत्येक पक्षाच्या लोकांनी
त्यांचा सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे. काही लोकांनी स्वतःचेच काय म्हणतात आपण सुरक्षा यंत्रणा म्हणजे काही सुरक्षा सेवक हे त्या ठिकाणी रुजू करण्यात आलेले आहेत. त्याची गरज नाहीये, परंतु हे करण्यात आलेलं आहे. तर प्रत्येक व्यक्तीला तिथं बाहेरून सुरक्षा देण्याची किंवा त्याची जी पाहणी आहे ती करण्याची सोय ही दिलेली आहे, गरज नसताना. आता याच्यामध्ये पारदर्शकता कशी आहे, तर ई आणि कागदपत्र पोलिंग स्टेशननुसार वेगवेगळे संच म्हणून एकत्रित आणि स्वतंत्रपणे म्हणजे प्रत्येक मतदाराच्या केंद्राप्रमाणे ठेवणं बंधनकारक आहे. आता याच्यामध्ये मिक्सिंग होत नाहीये. जर जागा कमी असेल तर लोखंडी रॅक्स वापरले जातात आणि मतदार क्रमांकाच्या म्हणजे जे बूथिंग आहे, पोलिंग बूथ आहेत, त्याच्या क्रमांकाने ईव्हीएम्स अरेंज केले जातात, ज्यामुळे त्याचा गोंधळ उडणार नाहीये. आता या स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम्स दाखल केलेले आहेत. तर आता ह्याची सील कशी केली जाते? तर यामध्ये प्रत्येक पक्षाचे जे उमेदवार आहेत, त्या उमेदवारांना बोलावलं जातं आणि त्यांच्या समोरच त्या सील करण्याच्या वेळेस ईव्हीएम ठेवताना, सील तपासताना आणि दार बंद करताना हे सर्व उमेदवार हे तिथे उपस्थित आहेत. दरवाजावरती जे सरकारी सील लागतेच, तर त्यासोबतच तुम्ही प्रत्येक पक्षाने त्यांचं स्वतःचं चिन्ह असेल किंवा आणखीन काय असेल, तर तुम्ही स्वतःचाही त्यावरती सील लावण्याची तुम्हाला मुभा आहे. म्हणजे तुम्हाला जर खात्री करून घ्यायची असेल, तर तुम्ही तुमच्या पक्षाचा झेंडा किंवा आणखीन काही सील लावून तुम्ही ते करू शकता. आता आपण पाहूया, की स्ट्रॉंग रूममध्ये एंट्री कुणाला करता येतात आणि ही स्ट्रॉंग रूम कधी उघडता येते. आता सर्वात म्हणजे संभाव्य गोष्टी आहेत, की सरळ-सरळ ज्या दिवशी मतमोजणी आहे, त्या दिवशीच ही स्ट्रॉंग रूम उघडली जाते. परंतु तसं नसून जर का हायकोर्टचा आदेश असेल, उच्च न्यायालयाचा जर आदेश असेल, तर ही त्या केसमध्ये पण स्ट्रॉंग रूम उघडता येते. मग त्यावेळेस ते आर-ओ आणि ए-आर-ओ दोघांच्या उपस्थितीमध्ये त्यामध्ये परत सीसीटीव्ही कॅमेराचा ऑन करून रेकॉर्डिंग चालू केली पाहिजे आणि सील तोडण्यापासून ते एंट्री करून, एक्झिट करून परत सील जर त्यांनी लावला, तिथपर्यंतचा रेकॉर्डिंग असणं गरजेचं आहे. त्यामुळं ज्या ऑर्डर्स असतील किंवा मतमोजणीच्या अगोदर जर तुमची हे सील तोडत असाल किंवा एंट्री करत असाल, तर ती गोष्ट इव्हन मतमोजणीच्या दिवशी सुद्धा रेकॉर्डिंग्स केली जाते. त्यामुळं काळजी करण्याचं काहीच नाही. आता ईव्हीएम हॅक होतात का? तर हा जो प्रश्न आहे, की ईव्हीएम हॅक होतात का? तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की जी गोष्ट ऑनलाईन आहे ती हॅक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण ईव्हीएम हे ऑफलाईन प्रणालीवरती काम करतं. त्यामुळं याला हॅक करण्याची संभवता खूप कमी आहे. आता याच्या बाबतीत बऱ्याच साऱ्या विरोधी पक्षानेही मागच्या 2-3 वर्षापासून ही बातमी धरून ठेवली होती, की ईव्हीएम्स हॅक होत आहेत आणि त्याच्यावरती इलेक्शन कमिशननं, निवडणूक आयोगानंही चॅलेंज केलं होतं, की जर तसं असेल तर तुम्ही या आणि ईव्हीएम कुणीतरी हॅक करून दाखवा. परंतु त्यावेळेस कोर्टाचंही आणि निवडणूक आयोगाचंही कोणी चॅलेंज एक्सेप्ट केलेलं नाहीये आणि परत एकदा तेच ज्यावेळेस हे निकाल आपल्या मनाच्या विरुद्ध लागतो, त्यावेळेस प्रत्येकजण ईव्हीएमवरती बोट ठेवायला मोकळं असतं. परंतु ही होती सत्य परिस्थिती. ईव्हीएमची सुरक्षा कशी आहे? खरंच गरज आहे का प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधीला तिथं रात्रंदिवस थंडीत कुडकुडत बसण्याची? किंवा स्वतःचे जे सीसीटीव्ही कॅमेराज लावले ते लावण्याची किंवा स्वतःचे जे अंगरक्षक त्यांनी तिथे नेमवलेले आहेत, ते करण्याची खरंच गरज आहे का? की यंत्रणा ही निवडणूक आयोग किंवा सरकारी यंत्रणा यावरती संशय घेण्याची गरज आहे. आशा करतो या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचे उत्तरं मिळतील, योग्य ती उत्तरं मिळतील आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.